मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भाऊनो ओंकार ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आले भाऊनो. आज आपण घेऊन आले, तुम्हाला दिसेल भाऊनो, राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. जे काही बॅनर डिझाईन पोस्ट असणारे भाऊनो, पूर्ण एडिटेबल PST व PLP फाईल भेटणारे भाऊनो. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचा आहे. जे व्हिडिओमध्ये सांगितले ते पूर्ण सर्व जे काय असेल ते समजून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं असतं भाऊनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला मी सांगत असतो भाऊनो, तरी पण व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर बघतात की भाऊ पासवर्ड मिळत नाही. ओके, तर भाऊनो पासवर्ड बोलून सांगितलेलं असतं, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल, कानाने ऐकावा लागेल, त्यामुळे तुम्हाला पासवर्ड भेटणार आहे. ओके, चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. आजचा टॉपिक तुम्हाला दिसायचं स्क्रीनवरती, आपण पूर्ण एकदम क्रिएटिव्ह थंबनेल डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल, आपण 2 ते 2.5 तास भाऊनो पूर्ण जे काही टायमिंग आहे तो थंबनेल डिझाईनवरती टाकतो, लक्षात घ्या. आणि जी डिझाईन असते त्या डिझाईनसाठी जवळजवळ अर्धा ते 1 तास लागतो, लक्षात घ्या. ओके, पण त्याच्या मागचे जे भरपूर सारे जसं की व्हिडिओ एडिटिंग आहे म्हणा. ओके, प्लस त्याच्यानंतर झालं थंबनेल आहे, नंतर फाईल डिझाईन करा, फाईल डिझाईनच्या नंतर त्याला पासवर्ड द्या, ह्याच्यासाठी बराच वेळ लागतो, लक्षात घ्या. ओके, तर जे काही आजचं आपलं बॅनर आहे, भविष्यात राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण काय केलं, बॅनर डिझाईन केलेलं आहे. फोटोशॉप व PLP फाईल पूर्ण एडिटेबल असणारे सर्व मटेरियल ओपन फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. असं एकही चॅनल नाही आहे यूट्यूबवरती की जे तुम्हाला ओपन फाईल प्रोव्हाइड करेल आपल्याशिवाय, लक्षात घ्या. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, ते साईज दाखवून देतो. साईज काय ठेवले, साईज आपण रँडम घेतलेली आहे. इथे बघू शकता पिक्सलमध्ये साईज घेतलेली आहे 3300, आणि इथे घेतलेली आपण हाईट घेतलेली आहे 3600, 3636 म्हणजे 3636. ओके, 3636 अशी पिक्सलमध्ये आपण साईज घेतली. ओके करायचे. ओके केल्याच्या नंतर पूर्ण एडिटेबल बघू शकता, तुम्हाला कॅनव्हास दिसतोय. ओके, लक्षात घ्या. त्या कॅनव्हास जो आहे तो कॅनव्हासला आपण काय करणार आहे आता, याला इथे बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल एक आपण कलर फिल घेतलेला आहे, बघू शकता कॅनव्हासवरती. जसं आपण पिक्सल लॅबमध्ये पूर्ण एक बॅकग्राऊंड यूज करतो, जसं की व्हाईट कॅनव्हास असतो, त्यामुळे आपल्याला काय करायचं असतं, त्या व्हाईटवरती एक कोणताही कलर घ्यायचा असतो. तो कलर कसा घ्यायचा, सिम्पल इथे लेअरवरती क्लिक करा. इथे बघू शकता एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता बरेच सारे जे तुम्ही फोटोशॉपमध्ये इफेक्ट मारता ते पाहून सर्व तुम्हाला यामध्ये ॲड केलेले आहेत. PLP पण व्हिडिओ पाहून या व्हिडिओमध्ये असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे PLPची फाईल पण तुम्हाला भेटणार आहे आपल्या या डिझाईनमध्ये, लक्षात घ्या. ओके, पूर्ण एडिटेबल सॉलिड कलरमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये सॉलिड कलर एक उचलायचा, कोणताही डार्क कलर घेऊ शकता तुमच्या डिझाईननुसार. ओके, तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार. आपण काय केलेलं आहे, कडक असा पाहून रेड कलर घेतलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. जो रेडही नाही आहे, जो जास्त डार्क पण नाही आहे, लक्षात घ्या. एकदम नॉर्मल रेड आहे. ओके, त्याला लॉक मारलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता, तुम्हाला इथे दिसत असेल एक आपण PNG यूज केलेली आहे. ही PNG बघू शकता, जे की गड असतील, गड किल्ले वगैरे तुम्हाला माहिती असेल, महाल. ओके ओके, तर भाऊनो त्याच्यानंतर ती काय असणार आहे, ही PNG आपण यामध्ये ॲड केलेली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, 22. ओके, कडकमध्ये तुम्हाला जी काही महाल जी म्हणजे जसं की राजगड किंवा म्हणा जसं की गड किल्ले असतील, तुम्ही जर टाकले इंस्टाग्राम आपले सॉरी कुठे पिंटरेस्टला किंवा गुगलला, तर तुम्हाला भेटून जातील बरेच सारे इमेज, म्हणजे गड किल्ले वगैरे त्याच्याशी रिलेटेड. तुम्हाला हा एक कॉपी केलेला आपण एक इथे इमेज आहे, त्याला सॉफ्ट लाईटचा इफेक्ट मारला आहे. नॉर्मल बघू शकता, नॉर्मल असा आहे, त्याला सॉफ्ट लाईट मारल्याच्यानंतर ऑपोजिट आपण आपल्या अंदाजाप्रमाणे केलेले आहे. ओके, नंतर पुढे येऊया. तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण बॅकग्राऊंडवरती पाहिजे असेल नक्की कमेंट करा, मी घेऊन येईन. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता, त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता अजून एक आपण काय केलेलं आहे, 2 असे बॅकग्राऊंड यामध्ये ॲड केलेले आहे. 64 त्याचं जे काही ऑपोजिट असणार आहे, म्हणजे हार्ड लाईटचा जो इफेक्ट आहे तो आपण याला प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता, व्हिडिओमध्ये पासवर्ड आहेत, लक्षात घ्या. पासवर्ड बोलून सांगितलेले आहेत, नाहीतर भेटणार नाही भाऊन पासवर्ड. ओके, व्हिडिओ बघतायत तुम्ही स्किप करून प्लस आवाज बंद करून, तर नाही भेटणार. त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ ऐकायचा आहे पूर्ण. इथे बघू शकता आपण काय केलेलं आहे, याला आता ही तुम्हालाही दिसत असेल. ओके, एक आपण सिम्पल एक ब्रश, जो ब्रश असतो नॉर्मल, इथे बघू शकता. आता हा ब्रश आहे, हा ब्रश नाही आहे, लक्षात घ्या. ओके सॉरी, हा बघा. ओके, जो आपला डिफॉल्ट ब्रश असतो फोटोशॉपमध्ये बरेच जण यूज करत असतील, त्यांना माहीत असेल. ओके, कारण की ते आता ट्रेंड झालेले आहेत, कारण की आपले व्हिडिओ जे एकदम डिटेलमध्ये येतात. ओके, पूर्ण डिटेलमध्ये सर्व मी समजावून सांगत असतो. तर त्याला काय करायचं, ऑफ करूया. ओके, त्याला आपण एक हा कलर घेणार, ऑरेंज. इथं बघू शकता कलर फिल केलेला आहे. सिम्पल काय केलेलं आहे, नॉर्मल ब्रश, कलर फिल, आणि त्याला काय केलं आपण, इथे 2 नंबरचा ऑप्शन आहे डिझेल म्हणून. ओके, इथे बघू शकता लेअरवरती क्लिक करा.
आणि हा जो डिझेल नावाचा जो ब्रश आहे त्याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर एक प्लसचे बटन घ्या आणि सिंपल त्या दोघांना सिलेक्ट करून एक मर्ज करून टाका. मर्ज केल्यानंतर तुम्हाला एक त्याची एक लेअर बनून जाईल. लक्षात घ्या, जे तुम्ही आता काय केलेलं असणार आहे डिझेल, ओके, त्याची एक लेअर बनून जाईल. सेम तशीच लेअर आपण काय केलेली आहे खाली क्रिएट केली आहे, इथे बघू शकता. त्याची फक्त ऑपोजिट आपण मायनस केलेली आहे. सेम कलर आहे, कोणताही चेंजेस नाही आहे त्यामध्ये. इथे बघू शकता आपण सनची जे काही पेंज असणार आहे ते यामध्ये ॲड केलेले आहे. आता आपण आपले जे कंटेंट असणार आहे ते यूज केलेले आहेत, ओके. इथे बघू शकता सेम तशीच जसं स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगितली सेम तशीच इथे आपण खाली बॉटमला पण ही बॉटम बाजू आहे, ही टॉप आहे आणि ही मिडल. लक्षात घ्या, ही लेफ्ट ही राईट, ओके. त्याचं बॉटमला आपण काय केलेलं आहे ही जी ॲड केलेली आहे, ओके. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल 35, ओके. त्याच्यानंतर पुढे बघू शकता हे आपले जे कन्सेप्ट असणार आहे तुम्हाला माहीत असेल, ओके. जिजाऊ माँसाहेब, तुम्हाला त्यांची आपण पेन जी आहे एकदम HD क्वालिटीमध्ये येते ॲड केले, तुम्हाला दिसत असेल. झूम करून पण दाखवतो तुम्हाला, ओके. बघू शकता पूर्ण एकदम हाय क्वालिटीमध्ये एकदम HD इमेज आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, ओके. पूर्ण एकदम कट टू कट आहे, बघू नये, ओके. नातूला पूर्ण डिझाईन. त्याच्यानंतर त्याला मागून आपण काय केलेलं आहे सनची PNG असते, आपण माहीत असेल तुम्हाला, व्हिडिओमध्ये मी यूज करत असतो, ओके. ती यामध्ये म्हणजे यूज केलेली आहे. जास्त काही अडचण नाही येणार तुम्हाला, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपले जे तुम्हाला माहीत असेल, ओके, श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्री संभाजीराजे तुम्हाला माहीत असेल, ओके. त्यांच्या पण काय केले कडक असे 2 पेंजामध्ये ॲड केले, तुम्हाला इथे दिसत असेल, बघू शकता. एकदम नातकुळा तुम्ही पेंजामधून काढून तुम्ही यूज करू शकता तुमच्या डिझाईनमध्ये. नेक्स्ट टाईम जर तुम्ही कोणती डिझाईन बनवत असाल, ओके, त्या डिझाईनमध्ये तुम्ही यामधली पेंज वगैरे जे काय असेल ती ॲड करू शकता, ओके. कारण की यामध्ये मी क्लिपिंग मास्क केलेली आहे, म्हणजे त्यांना आहे. इथे बघू शकता कंट्रोल जे मारला तर ती बाहेर येऊन जाईल, बघू शकता डुप्लिकेट होते, लक्षात घ्या, ओके. त्याच्यानंतर पुढे या. आता आपण इथे टेक्स्टला सुरुवात करणार आहे, ओके. इथे बघू शकता मुजरा माता जिजाऊला त्यांनी घडवले शूर शिवबाला, ओके. ही जी काही शायरी आहे ते आपण यामध्ये ॲड केले. प्लस सर्व हा जो फॉन्ट आहे ना, फॉन्ट आहे बाळू, एकदम मराठी फॉन्ट आहे, देवनागरी. तुम्ही एडिट करू शकता, ओके, पूर्ण डिटेलमध्ये. त्याच्यानंतर पुढे हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आता आपण ओपन करणार आहे, ओके. तर हा जो ग्रुप आहे ना त्याला आपण ऑफ करणार आहे, ओके. तर मी याला काय करतो ऑफच करतो, म्हणजे डिलीट म्हणून. त्याच्यानंतर आता इथे बघू शकता आपण काय केले राजमाता जिजाऊ आऊसाहेब, हे जे टेक्स्ट आहे ना एकदम कडकमध्ये. जर तुम्हाला यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर फक्त कमेंटमध्ये म्हणजे कमेंटमध्ये मेसेज टाका की भाऊ टेक्स्ट इफेक्टवरती व्हिडिओ घेऊन ये. मी तुम्हाला हा जो राजमाता जिजाऊ आऊसाहेब या निमित्त जो टेक्स्ट इफेक्ट यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन, ओके. तर इथे बघू शकता हे जे असणार आहेत फॉन्ट, हे फॉन्ट आपण यामध्ये काय केले आहेत ऑफ केलेले आहेत. ते आता इथे ऑन करूया. बघू शकता सिंपल जो इफेक्ट आहे तो आपण इथे ऑन करणार आहे. ऑन करूया. जे जे टेक्स्ट आहे ना ते सर्व ऑन करायचे जेणेकरून तुम्हाला इथे दिसेल. बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल राजमाता जिजाऊ आऊसाहेब. बघू शकता एकदम कडक आणि एकदम ओव्हरलेगत एकदम नातकुला तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल, कारण की मी एकदम व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजत असतो, ओके. 5 व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये आहेत, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. प्लस कानाने ऐकल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड भेटणार नाही भावना, ओके. राजमाता जिजाऊ आऊसाहेब तुम्हाला दिसत असेल. हा जो फॉन्ट आहे इन्फिनिटी कडकमध्ये सांगतो तुम्हाला 30 नंबरचा फॉन्ट आहे. इथे बघू शकता टेक्स्टवरती जायचं आहे इन्फिनिटी 29, सॉरी 29 नंबर म्हणजे 29, ओके. कारण की ते सेम फॉन्ट आहेत, त्यांची लेआउट चेंजेस आहे, लक्षात घ्या, ओके. त्याच्यानंतर पुढे आपण इथे बघू शकता याला काय केलेलं आपण कडकमध्ये ह्याच्यामध्ये ना म्हणून बरेच शिकण्यासारखे आहे, कारण की जवळजवळ मला ह्याच्यासाठी अर्धा तास गेलेला आहे, लक्षात घ्या. हे जे टेक्स्ट आहे ना ते क्रिएट करण्यासाठी अर्धा तास गेलेला आहे. त्यामुळे जर ह्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट करा. हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणे इतके पुरेसे नाही, ओके. यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शिवमयी शुभेच्छा वर दिसत असेल तुम्हाला, ओके. इथे बघू शकता हा जो फॉन्ट आहे देवनागरी फॉन्ट, प्लस खाली इथे बघू शकता फ्लावर, प्लस आपले शुभेच्छुक तुम्हाला इथे दिसत असेल. जे काय असेल ते सर्व इथे तुम्हाला इथे दिसतंय, ओके. कडकमध्ये सांगते तुम्हाला पूर्ण एकदम एडिटेबल डिझाईन, ओके. तर इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसते 74 कडकमध्ये डिझाईन जी काही आपण एडिट करतो भावनो, पूर्ण डिझाईन तुम्हाला PLP फाईल व PST फाईलमध्ये भेटून जाते आपल्या व्हिडिओवरती, ओके. इथे बघू शकता आपला जो लोगो असणार आहे तो पण आपण इथे ॲड केलेला आहे. बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल. इथे डेट पण आपण लिहिलेलं आहे, बघू शकता 12 जानेवारी, ओके. तुम्हाला जर काय एडिट वगैरे करायचं असेल तुमचे लोगो वगैरे याच्यामध्ये ॲड करायचे असतील तुम्ही करू शकता. प्लस ग्रुप बॅनर डिझाईन करायचं असेल तुम्ही तेही करू शकता. याला पण थोडी ब्राईटनेसची इफेक्ट दिलेला आहे.
जेणेकरून जो काही एकदम कडक असा तुम्हाला बघू शकता फुल डिझाईन तुमच्या समोर प्रोव्हाइड आहे. ओके, बघू शकता फुल स्क्रीन करून दाखवतोय. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी, नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा.